नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे माझी कलिंगड मिल्क शेक कसे बनवायचं। मग चला वेळ न वाया घालवता पाहूया आपण कसे बनवले हे कलिंगड मिल्क शेक, त्याचा संपूर्ण व्हिडिओ। मिल्क शेक बनवण्यासाठी मी आता इथे एक मोठं कलिंगड घेतलेलं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आपण आता याला चिरून घेऊया। आपण बनवत आहोत आज मस्तपैकी थंडगार उन्हाळा स्पेशल मिल्क शेक, कलिंगड मिल्क शेक। वाव, किती लाल आहे बघा, खूपच सुंदर। सर्व ब्या काढून घ्यायच्या आणि कलिंगडाचा हा पण आता गर काढून घेऊया। तर असं चिरून घेतल्यानंतर सुरीने असे आडवे उभे भाग करायचे अशा पद्धतीने। आणि हे कलिंगडाचं बी मग हे निघलं जातं व्यवस्थित। हे पहा, असं हे सर्व गर काढून घ्यायचं आणि ब्या पण आता आपण ह्या वेगळ्या करून घेऊया। तर जितके यातल्या जमतील तितके आपण यातल्या ब्या पण आता हे वेगळ्या करून घेऊया अशा। नंतर मी दाखवते तुम्हाला ज्या राहिलेल्या ब्या आहेत त्या कशा काढायच्या आपण। हे पहा, जितके जमतील तितके मी आता ह्याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हा सर्व जो कलिंगडाचा हा गर आहे तो घालूया। ह्याच्यामध्ये आपण आईस क्यूब घालूया। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी ह्याच्यामध्ये साखर घालायची। जर आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया। आता इकडे ज्यूस हा तयार झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये एखादी बी वगैरे राहिलेली असती ती कशी काढायची, तर एक आपण गाळणी घेऊया। एक भांडं घेतले, त्याच्यावरती आपण आता गाळणी ठेवूया आणि हा ज्यूस आपण ह्याच्यावरती गाळून घेऊया। हे पहा, ज्या ब्या असतात राहिलेल्या त्या ह्या गाळल्यामुळे बघा वेगळ्या झालेल्या आहेत। आता हा जो चोथा आहे तो आपण काढून टाकूया आणि आपला इकडे ज्यूस हा तयार झालेला आहे। तर इकडे मस्त आपला आता इकडे सर्व कलिंगड्याचा आपला हा ज्यूस इथे काढून तयार आहे। आपण आता ह्याच्यामध्ये घालूया दूध, थंड दूध घालायचं। कलिंगड मिल्क शेक बनवत आहे। आपण आता याच्यामध्ये सब्जा घालूया। हे सब्जाचं बी मी थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलं होतं, ते आपण आता याच्यामध्ये मिक्स करूया। अतिशय सब्जा हे चांगलं आहे खाण्याला, ह्याच्याने खूप जर हीट वगैरे असेल तर कमी होते। आपण घालूया हे जे कलिंगड्याचे छोटे छोटे पीस ठेवले होते मी ते घालूया। खाता खाता पिता यावं आणि पिता पिता खाता यावं असा आपला हा कलिंगड मिल्क शेक मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर आता कलिंगड मिल्क शेक इथे तयार झालेला आहे। ग्लासमध्ये आपण सर्व करूया। तर तयार आहे इकडे कलिंगड मिल्क शेक। ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू, बाय बाय।